तर अशा रीतीने सुरू झाला आमचा गावचा प्रवास आणि हा आहे जिजाचा लाडका भाऊ सार्थक, लाडकी मोठी मम्मा रजनी आणि जिजाचा सर्वात फेवरेट मोठे पप्पा। अरे मी तर विसरली, मी कशासाठी जाते गावाला? मी गावाला ह्याच्यासाठी जाते कारण की माझ्या आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे आणि मी त्यांच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेतलाय, पण तो मी तुम्हाला आता नाही दाखवणार, त्यांच्या अॅनिव्हर्सरीला दाखवणार। बघूया त्यांचा रिॲक्शन कसं होतं। सरप्राईज काय सरप्राईज। तर जिजाच्या आईबाबांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त आम्ही त्यांच्यासाठी घेतला होता टीव्ही, पण ही टीव्ही घेताना आम्हाला एक वेगळीच भीती होती। ती भीती अशी की जिजाच्या आईबाबांनी गावाला जर टीव्ही घेतला असेल तर आम्ही सरप्राईज द्यायच्या ऐवजी सरप्राईज व्हायचो, म्हणून आम्ही घाबरत ती टीव्ही आणली आणि ही टीव्ही आणताना आमची काय हालत झाली होती ही तुम्हीच बघा। आता मी आले गावाला, तर माझे बाबा शेकोटी करतायत। थंडीच्या महिन्यात गावाला गेलो की थंडी आलीच आणि थंडी म्हटली की गावाला शेकोटी ही व्हायलाच हवी। त्याचबरोबर जिजा, तिचे पप्पा आणि तिचा भाऊ आकाशामध्ये तारे बघत होते। ही माझ्या मुंबईला आपल्याला मित्रांनो अनुभवायला मिळत नाही। आणि ह्या आमचे वहिनी दादा इथे बसलेले शांतचित्ताने। दादा खूप छान अशा पोझिशनमध्ये एकदम कुबेर आमचे म्हणतात त्यांना, आणि वहिनी जरा ॲक्शन घेऊन पोजमध्ये बसलेल्या दिसणार म्हणून। आणि ही जिजा ओ बघा काय करते, बघा 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 बघा। आणि ही आहे गावाकडची आमची पहिली पहाट, आणि ही आली आमची प्रिन्सेस आम्हाला मिठी मारायला। गुड मॉर्निंग। हे आहे आमचं अंगण, आणि आमच्या अंगणातून छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला दिसतो। त्या किल्ल्याविषयी अगदी थोडक्यात तुम्हाला मी इथे सांगते आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेगळ्या अशा भागामध्ये दाखवते। तर मित्रांनो, तळगड किल्ला हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे। हा किल्ला कमी प्रसिद्ध असला तरी त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक महत्वासाठी ओळखला जातो। घनदाट जंगलाने वेढलेला हा किल्ला मराठा इतिहासाची साक्ष देतो आणि ट्रेकिंगसाठी आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे। तर जिजा गावाला गेल्यावर जे नेहमी तिच्या बाबांसोबत काम करते, फुले वेचण्याचे काम, ते करण्यास तिने सुरुवात केली। ती आणि तिच्या बाबाने फुले काढली आणि ती आईला नेऊन दिली। आईने ते छानपैकी फुलांचा एक हार बनवला आणि देवाऱ्यातील देवांना घातला, आणि त्याचबरोबर जिजा आणि तिच्या आईने देवाचे नामस्मरण केले। आता आम्ही स्विमिंग पूलची तयारी करत आहोत आणि आता जिजा तयार आहे मस्तपैकी मस्ती करण्यासाठी। मित्रांनो, या कडाक्याच्या थंडीमध्ये लहान मुलांची अंघोळी करण्याची मारामार असते, आपलीही मारामार असते, म्हणजे खूप असा कंटाळा येतो। परंतु ही मुले एवढ्या थंडीमध्ये थंडगार पाण्यामध्ये उतरून मजा करत आहेत।
मित्रांनो, पाण्यात मस्तपैकी मजा करून झाल्यानंतर जिजाने मोदक बनवण्यास सुरुवात केली, कारण त्या दिवशी होती संकष्टी. गणपती बाप्पासाठी आम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून मोदक बनवले आणि जिजाने एक छानसा मोदक बनवण्याचा प्रयत्न केला. आता तो प्रयत्न यशस्वी झाला की फसला हे आम्हाला तुम्ही नक्की सांगा. आणि छान असा दिवस गेल्यानंतर आली ती संध्याकाळची वेळ आणि ज्यासाठी आम्ही गावाला आलो होतो तो क्षण म्हणजे आई बाबांचा 45वा लग्नाचा वाढदिवस. आणि ही आमची धमाल मस्ती इतक्यावरच न थांबता आम्ही कोकणामध्ये प्रसिद्ध असलेली पोपटी केली आणि त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही आमच्या भागामध्ये प्रसिद्ध असलेल्या कुड्याच्या लेणीला भेट दिली. मित्रांनो, ही लेणी इतकी मोठी आहे की ती आम्ही ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. त्यामुळे पोपटीची व्हिडिओ आणि कुड्याच्या लेणीची व्हिडिओ आम्ही तुम्हाला पुढच्या भागात दाखवू. त्यामुळे ती पुढची व्हिडिओ पाहायला विसरू नका.